सर्वप्रथम मी तर या प्रश्नाच्या निमित्ताने सभापती महोदय, कारण हा सौर ऊर्जेशी संबंधित त्याच्या प्रकल्पांशी संबंधित प्रश्न असल्यामुळे मी सरकारचं आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं अभिनंदन करतो की शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याच्या उद्देशाने आणि त्याचबरोबर क्लीन एनर्जीच्या एका उद्देशाने सौर प्रकल्पांच्या बाबतीत महाराष्ट्राचा एक घोडदौड सुरू झालेली आहे आणि जोरात असे सौर प्रकल्प संपूर्ण राज्यभर उभे राहत आहेत। त्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। किंबहुना माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं नाव हे इतिहासात सौर क्रांतीसाठी महाराष्ट्रातल्या कायम घेतलं जाईल अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। मात्र हे होत असतानाच टाकी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर इथला एक प्रसंग जो आहे त्याच्याबद्दल मी प्रश्न विचारला होता। अर्थात विभागाने हे खरं नाही असं उत्तर दिलेलं आहे, कारण विभाग ही गोष्ट मान्य करू शकत नाही की खाली काय परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु माझं मंत्री महोदय आपलं लक्ष याकडे वेधायचं आहे का ही प्रश्न आज आला हा मागच्या 4-5 महिन्यापूर्वीचा आहे, डिसेंबर 2025चा आहे। पण कालच आमच्या संगमनेर तालुक्यात पारेगाव या गावामध्ये जिथे आम्ही हजारो झाडं लावले आणि तिथं एक मोठी जागा वृक्षारोपण करून उभी केली होती, तिथे आवदा कंपनीनेच त्यांना जागा ताब्यात मिळत नाही म्हणून पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सुप्रीम कोर्टात ते गावकरी गेले होते आणि कोर्टाने त्यांना निर्देश दिले की झाडं न तोडता जे करता येईल ते करावं। आता गावाची मागणी अशी होती की झाडं तोडायचे ठीक आहे, समजा त्या आवदा कंपनीने 4.5 कोटी रुपये सीएम साहेब ते सामाजिक वनीकरणकडे जमा करून ठेवले, त्याच्या अगेन्स्ट जे तोडायचे त्याच्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही झाडं लावले त्याला मोठं केलं, हे पैसे आमच्या गावाला जर दिले तर आम्ही याचं चांगलं विनियोग करू शकतो, तर ते सामाजिक वनीकरणकडे गेले त्याचा विनियोग कसा होईल आम्हाला माहीत नाही। आणि 40 एकर जागा सुरुवातीला मागितली, गेले 3 वर्ष हा प्रकल्प सतत भांडत चालले, शेतकऱ्यांचं आणि त्या विभागाचं भांडण चालू आहे। आता शेवटी त्यांनी असं लिहून दिलं आवदा कंपनीने की आम्हाला 16 एकर जमीन पाहिजे आहे। मग 16 एकर पाहिजे असेल तर उरलेली जमीन गावाच्या नावावर करून द्यावी अशी मागणी आहे। म्हणजे उदाहरण म्हणून मी सांगितलं, कारण असे प्रसंग अनेक ठिकाणी घडत आहेत। तर टाकी डोकेश्वरचं तर आता काम सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे ते पोलीस बंदोबस्तात झालं ते सगळं आपण उत्तरात दिलेलं आहे। पण हे पारेगावचं पण जो प्रसंग झालेला आहे तर माझी आपल्याला विनंती आहे आणि प्रश्न आहे की आपण आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याच्यात काही मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना करणार का? माननीय मुख्यमंत्री। सन्मान्य सत्यजित तांबे साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, मुळात फक्त एक लार्जर अंडरस्टँडिंग करता, म्हणजे केवळ टाकळी ढोकेश्वर म्हणून नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे 2 प्रकारच्या लाईन्स जातात, एक डिस्ट्रीब्युशनच्या जातात आणि दुसऱ्या पारेषणाच्या जातात। पारेषणाच्या ज्या लाईन्स असतात त्याच्याखाली शेती करणं कठीण जातं, त्याकरता ती जागा सगळी जाते, म्हणून पारेषणाच्या लाईन टाकताना त्याची परमिशन घेऊन त्या शेतकऱ्यांना जो काही आता आपण 30% मोबदला केला आहे तो मोबदला करून आपण त्या ठिकाणी करतो। पण डिस्ट्रीब्युशनच्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स मात्र वितरणाच्या ज्या लाईन्स आहेत त्याच्याकरता कुठली परवानगी नाही घ्यावी लागत। म्हणजे आपले हे जे पोल टाकतो लाईन्स टाकतो तर त्याच्याकरता कुठली परवानगी आपल्याला घ्यावी लागत नाही। या ठिकाणी जो प्रश्न उद्भवला होता त्यात 1.5 किलोमीटरमध्ये काही शेतकऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि म्हणून मग थोडी पोलिसांची मदत घेऊन ते केलं। पण मला या निमित्ताने फक्त आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की हे 4-5 शेतकऱ्यांचं ऑब्जेक्शन होतं ते आपण जबरदस्ती काम करून घेतलं, कारण कायद्याने त्याच्यात कम्पेन्सेशन नाही आहे। त्याचा फायदा असा झाला सत्यजितजी, आपल्याला त्याची कल्पना आहे की 2033 शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळायला लागली, त्या ठिकाणचे सगळे शेतकरी हे आता दिवसा विजेकरता पात्र झाले आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे। दुसरा विषय जो आपण पारगावच्या संदर्भात या ठिकाणी सांगितला आहे, निश्चितपणे आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, 2 सूचना देण्यात येतील। पहिली की जेवढी जागा ते घेत आहेत त्याच्या व्यतिरिक्तची जर जागा त्यांनी सांगितलं आम्हाला नको तर ती गावाला परत करण्याच्या संदर्भातले आदेश त्या ठिकाणी देण्यात येतील। दुसरं, सामाजिक वनीकरणला पैसे दिलेले आहेत तर सामाजिक वनीकरण आणि ग्रामपंचायत यांना एकत्रितपणे कशा पद्धतीनं इथलं वृक्षारोपण करता येईल त्या संदर्भातला निर्णय करण्यात येईल। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल,
झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.